कालपासून रोना लागली. नुसतं झड संपायची काबच नाही आहे. उलीची झड संपून नाही राहिली. काल रात्रभर पाणी होतं आणि मला तर उठायला मन नाही करून राहिलं. असं वाकळ घेऊन झोपून राहा वाटून राहिलं. झोपतोच आज काही मी उठत नाही. माझ्या कामही करायला मन नव्हतं अशा पाण्यात. मस्त असं झोपायलाच चांगलं वाटते. रोनात मस्त लागून राहिलं. पण मी आज उठत पाय जराचा खाली ठेवला फरचीवर का भलं थंड थंड लागते. कोणतं काम करायला मन नाही करत. मला भांडे गिंडे घासायला तर उलीसे मन नाही करत मायावालं. आणि अधिक म्हणजे धुणं नाही धुवायला लागते. मग काम करायला बसलं का असं आहे काय. घरातलं काम केलं मग काही सारंच करावं लागते. झोपतोच आज मी. आज काही उठतच नाही मी. तरी आज मावर धुणं भांडेच आहे. हा तेच धंदे आहे. मी नाही करत. झोपूनच राहतो. आणि करते सासूबाई दोघी जणी करत बस. काही दिवस नाही करणार काय. आज मी नाटकच करतो. तब्येत बरी नाही आहे म्हणून नाटक करतो झोपून राहतो. काय सांगावं माय नाटक कायचं करा. माय म्हणणं आहे काही नाही. डोकसं तडपून राहिलं सांगतो. ताप म्हटलं अंगाला हात लावून पण ताप नाही आहे म्हणा. डोकसं तडपून राहिलं असं म्हणतो मी. आता काय सांगा तेच सांगा. तेच योग्य आहे. पोट दुखून राहिलं काय झालं तसंच म्हणतो. काय सगळंच झालं मायवालं. आता फक्त स्वयंपाक राहिला. स्वयंपाक करून घेतो. झालं मग माय काय राहिलं. ताईचं काम आहे येणं करत बसून आपण काय टेन्शन घ्यायचं आहे. बरोबर आटपून घेतो. कोमल बाई माझी सासू बैरी असल्यासारखी मी मला 2-2 वेळा आवडते. एक डाव नाही त्यात. बोला नाही काय म्हणून राहिले होते तुम्ही. नीता आलीच नाही का. नीता का आंघोळीला गेली काय. कुठं आहे ते दिसून नाही राहिली. मी म्हटलं आंघोळीला गेली असं. कुठं आहे ते. ताई आंघोळीला नाही गेल्या. ताई अधिक यायचेच आहे खोलीतून बाहेर. आंघोळीला नाही गेली. अधिक काय खोलीतून यायची काय करते हे खोलीत. काय हाय खोलीत नसतं. घंटा खोलीत राहते. एवढा वेळ असते काय. काही वेळ आणि काळ असते ना. तुला स्वयंपाकाचं आटोपलं तिचं अधिक उठणंच व्हायचं आहे काय. काय करते खोलीत. आई बाबू गी बुलडत असन. त्याला झोपून गिपून देत असन. बाबू तर मास पैसे आहे किती वेळचा हॉलमध्ये. आता त्याच्या आप्पाची पैसे बसला आहे. नाही आई खोलीतच आहे इकडे. तेच एकटी आहे खोलीत. काय करू राहिली ते खोलीत. जाऊनच पाय तू काय करू राहिली काय नाही तर माहीतच पडते मला. नीता मी माझी सासू अड्डावत आता नाटक करतो. झोपून देतो. पाठ बोय लावून घेतो मी. बळ आता घेतो. जराशी कण हरते. इले काय झालं. हे कोण करणारून राहिले. बरं नाही वाटते बाई इले. विचारून पाहतो. चला मला दिसली बरं नाही म्हणून. नाही तर मी अड्डावली असती तर अधिक माहीत चुकलं असतं. माय विचारून पाहतो काय झालं म्हणून. डोळे लागले दिसते मला. थांब मी विचारूनच पाहतो काय झालं म्हणून. नीता काय झालं माय. डोळे लावून राहिली. बरं नाही वाटून राहिलं काय. काय झालं ताप आला काय. बरं नाही वाटून राहिलं. जसं डोकं दुखून राहिलं. तडपते शिलका निघते. काय झालं आणि काय नाही. आणि पोटही दुखते नुसतं. सतत पोट दुखून राहिलं. सतत डोकं दुखून राहिलं. समजून नाही राहिलं काय करू. तुम्ही एकही जण नाही आले मला विचाराले. बाम द्या बरं आई तिची. बरं नाही लागून राहिलं. जराशी बाम सोडून द्या. बरंच नाही लागून राहिलं. मायकून उठ नाही होऊन राहिलं. बस नाही होऊन राहिलं. एक जण नाही आलं माझ्या तोंडापाशी. मला बरं नाही लागून राहिलं तरी. मला काय माहित. मला असं वाटलं का तू खोलीत कामच करू राहिली. आणि कोमलला तर काही माहीतच नाही. कोमल म्हणे मला वाटलं म्हणे का लेकरूच पाहून राहिले. लढून राहिलं असून बा लेकरू तर म्हणून थांबले असून बा खोलीत. येईन बा थ्या असं तिला वाटलं. आणि मी आता विचारलं तिले कुठं आहे बा नीता. तर ते म्हणे खोलीत आहे म्हणे. ताई म्हणे बाबू गिबुले काही लढून गिडून राहिला असं. आटून गिटून राहिला असं म्हणे जरासा. तर त्याला पाहून राहिले असं म्हणे. म्हणून वेळ झाला असं म्हणे ताईले. म्हणून मी आली बाई पाहाले. इथं बिमार दिसून राहिली. लय बिमार दिसून राहिली. जवळ बस ना बरं वाटतं मला. तर काही काळजी नाही आहे. विचारतही नाही. कालपासून दुखून राहिलं तर चालले गेले ऑफिसले. काही विचारत नाही काही नाही. डोकं लय तडपून राहिले. आई जराशा पहा बरं. डोक्याला बाम लावा बरं आई. हो बस थांब मी लावून देत तुला जराशी बाम. असं टेन्शन नको घेऊ. बोलू नको तू काही. ते डोकं लय तडपून राहिलं ना. थांब मी जरासं दाबूनही देतो आणि जराशी तुले बामही लावून देतो. काही टेन्शन घेऊ नको. त्रास करून घेऊ नको जास्त डोक्याले. बाई मी काय म्हणते त्याच्याशी दवाखान्यात जाणं. चल दवाखान्यात मी दवाखान्यात नेतो. मी नेतात दवाखान्यात. अधिक दवाखान्यात गेली पोल खुलून मिळवली. नाही आई बरं लागते ना. मग जराशी बामगिम सोडून द्या. बरं लागते. काही नाही जात मी दवाखान्यात घेऊ कण्यात. बाई मी बाम आणतो थांब. गादी गाली आहे थांब आणतो.
आई आणा बरं लवकर, जराशी सोडून द्या डोक्याले. नाटक तिकीन बापा. चल बाई आधी कधी डोळे गेलं घेतून जपून राहतं. मस्त केलं नाटक, जमलं बाई माझं नाटक. आज तर काही करत लागत काम. मस्त बरं बाम घेऊन लावून घेतो डोक्याला, चवून घेऊन घेतो बाम जराची. तू पहिले काही शकही नाही माझ्यावर. जमलं बाई. जीवाला आलं कसं म्हणून राहिलं असं नाटक करून. बाई दिसली बाम, लावून देतो जराशी गीताली. नीता ताईला बोलावलं गेलते ना, आल्यास तर नाही नीता ताई? कहून काय झालं? कायसाठी आला होते तुम्ही खोलीत? शोधलं काय घेऊन चालले तुम्ही? हो बाई, नीताले बरंच नाही लागून राहिलं. माय बरं नाही लागून राहिलं, कसंच बरं नाही लागून राहिलं. मा कोणारून राहिली होती हो बाई. ना बरंच नाही लागून राहिलं. तिचं डोकं तडपून राहिलं म्हणते. जराशी बाम लावून दे, तू बाम लावून द्या म्हणे. आई म्हणे मी वाट पाहून राहिली म्हणे, एक झण नाही आलं म्हणे मला पाहिले म्हणे. अशी म्हणे बिचारे ते. तिला बेकार वाटलं हो आपण गेलो नाही तर. नाही आपल्याला तर माहीतच नाही. मला वाटलं बा कामच करून राहिल्या त्या काही खोलीत, आणि एक तर लेखाले वागून राहिले. मग तुम्हाला तर माहीत आहे, मग आपण कसं जाणार आहे? हो म्या सांगितलं बाई तिले, शेवटी म्या सांगितलं. आम्हाला वाटलं म्हटलं का तू काही करूनच राहिली बा. तर मग हो म्हणे काही नव्हतं म्हणे. आई म्हणे बरं लागून राहिलं म्हणे, जराशी बाम सोडून द्या म्हणे, म्हणून चालली मी. बाम सोडून देतो. मी बाम सोडून मी येतो ताईच्या भेटीले. शंका येऊन राहिली पण. कालच तर बरे होते, एकदम काय झालं येईल? मला नाही वाटत नाही तब्येत गिब्येत बिघडली म्हणून. काही कोमल विचार करतो, अशी नको करू विचार. खरंच बिघडली असेल तर एकदा त्यानं तसं केलं म्हणून आता नेहमीच करणार का ताई असं? नाही बरंच नसन त्याईले. चल बाई आता आईली ताईनं बांबळी सोडून मागतली. बरंच नसन. काही तू कोमल आणतं बाई मनात, काही नसं. एकदा जसं केलं म्हणून काय तर का नेहमी काय त्याईले का आपण तसंच समजावं का? माझे विचार चुकीचा घडून राहिला. उलीशी बाम सोडून दिली, बरं लागते आता? आई थोडंसं वाटतं पण बाम लावल्यावर, पण तरी दुखून राहिलं. हो थोडं वाटन बाई. बरं झोप झोप. डोळ्या लागते ना, लाव जराशी. मग डोळ्या लागन. जराशी बाम लावली आता तुला बरंच लागन उलीचं. नाही पण आता तुला बरंच लागते पाहिजे ना तू. मी तुला सांगतो बरंच लागते, कर आराम तू. बरं वाटते का होत आई? कोमल पण आता थोडंसं बरं वाटून राहिलं. आईनं जराशी चोळून दिली तर थोडंसं आईनं डोकंही दाबून दिलं, त्याच्यानं थोडं वाटून राहिलं. आता धीरे धीरे वाटून म्हणते आई म्हणते. बाई मनात शक घेतला ताईवर. काय बरं एकदा त्यानं मायाला मला असं केलं होतं म्हणून, पण त्याचं खरंच दुखून राहिलं. त्याचा चेहरा गिराला पडलाय ना. आईच्या याच्यावर मान टाकून बसल्या, त्या झोपल्या. हे बरंच नाही आहे त्याईले. तुम्ही करा आराम, मी करतो काम. आई तुम्ही बसा लागन तर ताईपाशी. ताईला बरं नाही वाटून राहिलं, बसत्या गिसल्या म्हणजे बरं लागते जरासं. नाही आई आता आईनं लावून दिली ना, आता झोपतो मी. आईले कायला बसायला लावतो? जाऊ दे, आई तिकडे काम करते, आईचं काम होते ना. इथं बसून काय त्याईली. आई जा तुम्ही करा काम, काय करायचं आहे तुमचं. लेकरायले पण नाही तर मग मी जातो काम करतो. मी येतो, मीच काय करू मग. हे झोपते ना. गेले वाटते बाई, कसा त्याला येईल येईल कसं फसलं. खरंही वाटलं त्याईले. आता मस्त मजा भेटते, आज झोपायलाच भेटते मस्त वाटण घेऊन. जो इच्छा पुरी झाली, चांगला दिला येईल चक्कर.